दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी मिळालेल्या टिपच्या आधारे धामणगाव पाट ते कोतुळ जाणाऱ्या रोडवर प्रोहिबिशन रेड केली। हायटेक नर्सरीजवळ MH5 BX 5635 हे स्विफ्ट डिझायर कार अडवून तपासणी केली असता त्यात देशी दारूचा माल सापडलाय। कारसह दारू मिळून जवळपास 5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या 4 लाखांची कार, 62,000ची दारू, 20,000चे 2 मोबाईल यांचा समावेश आहे। या प्रकरणी कारमधील अक्षय मारुती वाघचौरे वय 26 वर्ष राहणार परखतपूर तालुका अकोले, राजेंद्र बाळासाहेब तांबे वय 30 वर्ष राहणार पेमगिरी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर या दोघांना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी हा माल अभिजित रणशूर राहणार संगमनेर यांच्याकडून घेतल्याचं तसंच कोथुळ इथं गिराईकांना किरकोळ दराने विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याचं सांगितल्यानं तिघांविरोधात अकोले पोलिसात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, श्रीरामपूरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब शंकर लोंढे, पोलीस नाईक संदीप संजय दरंदले, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र भाऊसाहेब बिरदवडे, दूर क्षेत्राचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल पोपट जाधव सोबत पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र जगन्नाथ गुंजाळ यांनी केली आहे। नौशाद शेख, दक्ष पोलीस न्यूज, संगमनेर।